बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। फतेपूरमधील निवडणूक रॅलीत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की शहजादा केरळमधील वायनाडमधून निवडणूक लढवणार आहेत। ते पळून गेले की नाही ते पहा। मी म्हणालो होतो की ते अमेठीकडे जाण्याची हिंमत करणार नाहीत। काँग्रेसने इज्जत वाचवण्यासाठी मिशन 50 ठेवला आहे। तत्पूर्वी बाराबंकी येथील निवडणूक सभेत मोदी म्हणाले होते की सपा काँग्रेसचे सरकार आल्यास ते पुन्हा रामलल्लाला तंबूत पाठवतील। हे लोक राम मंदिरावर बुलडोजर वापरणार आहेत। त्यांनी योगीजींकडून बुलडोजर कुठे चालवायचा आणि कुठे नाही याची शिकवण घ्यावी। पुढे ते म्हणाले की काँग्रेस नेत्यांनी सांगितलं आहे की रायबरेलीची जनता पंतप्रधानांना निवडून देईल। हे ऐकून समाजवादी शहजादा दुःखी झाले। फक्त अश्रू बाहेर आले नाहीत, शहजादाच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण झाल्या। निवडणुका जशाच्या तशा पुढे जात आहेत। हे इंडी लोक पत्त्याच्या घरासारखे तुटून पडू लागले। समाजवादी शहजादाने नवीन मावशीचा आश्रय घेतला आहे। ही नवीन मावशी बंगालची आहे। फतेपूर नंतर पीएम मोदी हमीरपूरला जाणार आहेत। गुरुवारी पंतप्रधानांनी यूपीच्या 4 शहरांमध्ये आझमगड, जौनपुरी, बदोही आणि प्रतापगडमध्ये सभा घेतली। त्यांनी आपल्या भाषणाची सुरुवात भारत माता की जयने केली। ते स्थानिक भाषेत म्हणाले, तुम्हा सर्वांचा ऋणी आहे। तुम्ही सर्व सकाळपासून इथे उपस्थित आहात। मी अधिक कष्ट करून तुमचे उपकार फेडेन। 4 जून फार दूर नाही। आज संपूर्ण देशाला माहीत आहे मोदी सरकारची ही हॅट्रिक ठरणार आहे। हे साऱ्या जगाला माहीत आहे। नवीन सरकारमध्ये मला गरिबांसाठी, तरुणांसाठी, महिलांसाठी, शेतकऱ्यांसाठी अनेक मोठे निर्णय घ्यायचे आहेत। म्हणूनच मी बाराबंकी आणि मोहनलालगंजच्या लोकांकडून आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहे। भाजप एनडीए युती देशाच्या हितासाठी समर्पित आहे। दुसरीकडे देशात अस्थिरता निर्माण करण्यासाठी भारत आघाडी मैदानात उतरले आहे। पुढे ते म्हणाले, शहजाद्याच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण झाल्या। मला सांगा, तुम्ही सगळे किती हुशार आहात की तुम्हाला सर्व काही फक्त काही हावभावामध्ये समजतं। आता तुम्हीच सांगा, तुम्ही लोक या मूर्खपणाला मत देऊन तुमची मते वाया घालवाल? कोणाला आपले मत वाया घालवायचे आहे का, असंही मोदी यांनी म्हटलं आहे। दिल्लीतील तुरुंगातून सुटका झाल्यानंतर पंजाब दौऱ्यावर असलेल्या अरविंद केजरीवाल यांनी केंद्रातील पंतप्रधान कार्यालयावर आरोप केले आहेत। तिहार तुरुंगात कॅमेऱ्याची नजर त्यांच्यावर होती असं ते म्हणाले। 13 अधिकारी 24 तास देखरेख करत होते। यापैकी एक लाईव्ह फीड पंतप्रधान कार्यालयात जात होते। तिथे 2 टीव्ही लावले होते। मला तोडण्याचा प्रयत्न केला पण हार मानली नाही। अमृतसरमध्ये संबोधित करताना केजरीवाल यांनी आरोप केले आणि म्हणाले, केंद्राने तुरुंगातही मला तोडण्याचा प्रयत्न केला पण अयशस्वी झाले। कारागृहाच्या नियमावलीत असं लिहिलं आहे की अधीक्षक इच्छित असल्यास खोलीत बैठक आयोजित करू शकतात, पण असं झालं नाही। एखाद्या सामान्य कैद्याप्रमाणे त्यांनी सीएम मान यांची भेट घडवून आणली। तुरुंगात माझे इन्सुलिन बंद झालं। अनेक दिवस साखर जास्त राहिल्यास व्यक्तीची किडनी आणि यकृत खराब होतं। त्यांचा हेतू काय होता हे मला माहीत नाही, पण इतिहास साक्षी आहे की महान राजांनी आपल्या विरोधाला तुरुंगात टाकून नुकसान केलं आहे। पुढे ते म्हणाले की त्यांना 2 तारखेला शरणागती पत्करावी लागणार आहे। 4 रोजी निकाल आहे। ते तुरुंगातील त्यांच्या सेलमधून टीव्हीवर निकाल पाहतील। पंजाबमध्ये आम आदमी पार्टीने 13-0ने विजय मिळवला, याचा त्यांना आनंद होईल। दिल्लीतील तुरुंगातून सुटका झाल्यानंतर अरविंद केजरीवाल गुरुवारपासून पंजाबच्या 2 दिवसाच्या दौऱ्यावरती आहेत। काही वेळाने अमृतसर येथील श्रीराम तीर्थ येथे जाणार असल्याचं केजरीवाल यांनी सांगितलं। त्यानंतर मुख्यमंत्री भगवंत मान होशियारपूर आणि करतारपूरमध्ये रोड शोसाठी रवाना होतील असंही केजरीवाल यांनी सांगितलं। लोकसभा निवडणुकीपूर्वी गृहमंत्री अमित शहा यांनी मद्य धोरण प्रकरणावरून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला आहे। केजरीवाल जेव्हा जेव्हा प्रचाराला जातात तेव्हा लोकांना दारू घोटाळा आठवतो असंही त्यांनी म्हटलं आहे। अनेकांना मोठी बाटली दिसेल। संविधान बदलण्याच्या विरोधकांच्या वक्तव्यावर अमित शहा म्हणाले, आमच्याकडे 10 वर्षांपासून संविधान बदलण्यासाठी बहुमत आहे। आम्हाला 400 जागांची गरज आहे, कारण आम्हाला देशातील राजकारणात स्थैर्य आणायचं आहे आणि देशाच्या सीमा सुरक्षित ठेवायच्या आहेत। 10 वर्षात आम्ही कलम 370 रद्द केलं, तिहेरी तलाक रद्द केला, राम मंदिर बांधलं आणि यूसीसी आणलं। बहुमताचा गैरवापर केल्याचा इतिहास आमच्या पक्षाला नाही। इंदिरा गांधींच्या काळात काँग्रेसनं बहुमताचा गैरवापर केला। पुढे ते म्हणाले की प्लॅन बी तेव्हाच बनवावा लागेल जेव्हा प्लॅन ए मध्ये 60% कमी यश मिळवण्याची शक्यता असते। मला खात्री आहे की पंतप्रधान मोदी प्रचंड बहुमताने सत्तेवर येतील। विजय की पराजय या आधारावरच सर्वोच्च न्यायालय गुन्ह्याचा निकाल देणार का? सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर मला भाष्य करायचं नाही, पण ज्या पद्धतीनं आप, काही माध्यम समूह आणि बहुतांश पत्रकार हा केजरीवाल यांचा विजय मानत आहेत, मी हे थोडे स्पष्ट करू इच्छितो, ही क्लीन चिट नाही। आरोपपत्र अजूनही सर्वोच्च न्यायालयासमोर आहे। अरविंद केजरीवाल यांच्यावर एवढा विश्वास असता तर त्यांनी सत्र न्यायालयात दाद मागितली असती की माझ्यावरील आरोप चुकीचे आहेत, असं अमित शहा यांनी म्हटलं आहे। तुमची गुंडगिरी किती दिवस सहन करायची? आमच्याकडेही खूंखार लोक आहेत, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी पंकजा मुंडे, कृषी मंत्री धनंजय मुंडे यांना दिलाय। मला बीडमध्ये न येऊ देण्याची भाषा करत असाल तर तुमच्या नेत्यांनाही महाराष्ट्रात फिरायचं आहे, हे लक्षात ठेवा, असंही ते म्हणाले। देवेंद्र फडणवीसांवरही त्यांनी टीकास्त्र सोडलंय। सोशल मीडियावरील एका पोस्टवरून बीडच्या नंदुरघाट गावात रात्री दगडफेक झाली। त्यात जखमींची जरांगे यांनी गुरुवारी बीड जिल्हा रुग्णालयात भेट घेतली। त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले,
मराठा आरक्षण उपोषणाला नावं ठेवली, विरोध केला. तुमच्या मंचावर मराठा समाजातील नेत्यांना बसायला जागा नव्हती. पण मी एकदाही म्हणालो नाही की पंकजाताईला किंवा मावियाचा तुमची गुंडगिरी किती दिवस सहन करायची. उमेदवार पाडा, पण आम्हाला हे माहीत आहे की वेळ निघून गेली की असं होणारच. मी बलिदान देण्यास तयार आहे. मराठा समाजाचे असे उपकार फेडता का? मराठा समाज इतका लेचापेचा नाही. तुमच्याही नेत्यांना महाराष्ट्रात आणि मुंबई, पुणे, संभाजीनगरला फिरायचं आहे. मराठ्यांची मतं लागतात. मराठ्यांचे नेते प्रचाराला लागतात. त्यांच्या मतांवर मोठे होता येतं. तरीही प्रत्येक वर्षी अन्याय सुरू आहे. संकट अंगावर आलं की पाया पडतात आणि संकट निघून गेले की लगेच बदलतात. आष्टी पाटोद्यात काय झालं, बीडमध्ये काय झालं, माजलगावला आणि परळीमध्ये काय झालं, संपूर्ण महाराष्ट्र बघत आहे. मराठ्यांच्या जीवावर मोठे होऊन मराठ्यांचा जीव घ्यायचा असेल तर मराठा जीव द्यायला तयार आहे. जात संपली तर नेत्यांना काय किंमत राहणार, असा सवालही जरांगे यांनी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची आज शिवाजी पार्कवर एकत्रित सभा होत आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या सभेकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या वतीनं या सभेवर टीका करण्यात येते. उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही मोदींच्या सभेवर टीका केली आहे. मनसेच्या वतीनं मावियाच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलंय. मनसे नेते गजानन काळे यांनी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांना सभेचं निमंत्रणच दिलं आहे. इतकेच नाही तर तुमच्यासाठी स्टेज समोरील पहिल्या रांगेत 3 जागा आरक्षित ठेवत असल्याचंही गजानन काळे यांनी म्हटलं आहे. या लोकसभेला पहिल्यांदाच शिवाजी पार्कवर सायंकाळी 5 वाजता होणाऱ्या प्रचार सभेत नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे एकाच मंचावर असतील. गेल्या काही वर्षांपासून अस्तित्वाची लढाई लढणाऱ्या राज ठाकरे यांना मनसे वाढवण्यासाठी भाजपची गरज आहे, तर उद्धव ठाकरेंना पराभूत करण्यासाठी भाजपला राज ठाकरे यांची गरज आहे. त्यामुळे आता या सभेकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. राज यांच्या आदेशावरून 2008-2009 मध्ये मनसे कार्यकर्त्यांनी उत्तर भारतीयांना मारहाण केली होती. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून भाजपने मनसेसोबत राजकीय युती करण्याचं धाडस दाखवलं नाही. 2019च्या लोकसभेला मनसेनं उमेदवार दिला नाही. 2019 मध्ये मनसेने काँग्रेस राष्ट्रवादीसाठी प्रचार केला होता. राज यांनी मोदींविरोधात वक्तव्य केली होती. मात्र यावेळी त्यांनी युटर्न घेत भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला आहे. अजित पवारांसोबत गेलेले मंत्री छगन भुजबळ नाराज असल्याची चर्चा आहे. यावर शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की भुजबळ नाराज असल्याचं ऐकलं, मात्र माझ्याशी कोणी संपर्क केला नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान सुनील तटकरे म्हणाले की आम्ही आता भाजपसोबत आहोत, त्यामुळे जुनी कोणतीही सल नाही. छगन भुजबळ हे नाशिकच्या प्रचारात सक्रिय नाहीत, यात काही तथ्य नाही. भुजबळ आणि त्यांची यंत्रणा सध्या सक्रिय आहे. जुनी कटुता राहण्याचं काही कारण नाही. भुजबळांची नाराजी हे फक्त जागा वाटपापर्यंत होती, त्यानंतर काही प्रश्नच नाही. अजित पवार पण प्रचारात सक्रिय असून आज ते नरेंद्र मोदी यांच्या प्रचारात उपस्थित राहणार आहेत, असंही तटकरे म्हणाले. नाशकातून कुणाला उमेदवारी दिली जाणार याची जोरदार चर्चा रंगलेली असतानाच महायुतीचा उमेदवार जाहीर झाला आहे. शिवसेना शिंदे गटाकडून हेमंत गोडसे यांना पुन्हा एकदा तिकीट देण्यात आलं. गोडसेंना तिकीट जाहीर झाल्यानंतर छगन भुजबळ नाराज असल्याची चर्चा सुरू झाली होती. माझा अपमान झाल्यानं लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केली. त्यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत असं म्हटल्यानं ते नाराज असल्याच्या चर्चांना उधाण होतं. तर अजित पवार गट स्वग्रही परतणार का, याबाबत राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महत्त्वाचं विधान केलं आहे. पक्षामध्ये आता नवीन चेहरे पुढे आले आहेत. सिलेक्टिव्ह लोकांचा विचार त्या भागातल्या मतदारसंघात जाऊन विचार करून निर्णय घेऊ, पण नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा आमचा प्रयत्न राहील, असंही जयंत पाटील म्हटल्याने भुजबळ नाराज असल्याच्या चर्चांना जोर धरला आहे. संजय राऊत म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो इक्बाल मिर्चीच्या एका साथीदारासोबत आहेत. प्रफुल्ल पटेल हे दाऊदचे हस्तक असल्याचा आरोप स्वतः पंतप्रधानांनी केला होता. त्यामुळे फडणवीस यांनी त्यावर आधी बोलावं. तसेच ज्या भ्रष्टाचारांना भाजप मोदी तुरुंगात टाकणार होतं, त्यांच्यासोबतच आता मोदी मंचावर एकत्र येत आहेत, फोटो काढत आहेत, चहापान करत आहेत आणि जेवणावळीही उठवत आहेत. ज्या यामिनी जाधव, यशवंत जाधव यांच्या भ्रष्टाचाराची कुंडली फडणवीस यांनी मांडली होती, त्यांच्याच प्रचाराला अर्ज भरायला ते जात आहेत. राऊत म्हणाले की स्वतःला महाराष्ट्राचे स्वाभिमान म्हणताय आणि त्यासाठी आपला पक्ष स्थापन केला असं म्हणता, मग तुम्ही महाराष्ट्राच्या शत्रूच्या मांडीला मांडी लावून बसता, असं म्हणत राऊतांनी नाव न घेता राज ठाकरेंवर टीका केली आहे. तर आज इंडिया आघाडीचीही बीकेसी मैदानावर सभा होईल. ते महाराष्ट्राच्या शत्रूच्या बरोबर व्यासपीठावर बसतात आणि त्यांच्याबद्दल कौतुकाची फुले उधळणार. हे चित्र महाराष्ट्राला याची याची डोळा आज दिसेल. म्हणूनच आम्ही म्हणतो या निवडणुकीनंतर सुपारीची काही दुकाने बंद होणार आहेत. यापैकी त्यांचेही एक दुकान असणार आहे. नरेंद्र मोदी यांची दादरमधील छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे सभा होणार आहे. या सभेला मनसे अध्यक्ष राज ठाकरे देखील उपस्थित राहणार आहेत. याच मुद्द्यावरून राऊतांनी टीका केली आहे. केंद्रीय मंत्री तथा रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे भाजप उमेदवार नारायण राणे यांनी पुन्हा एकदा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्ला चढवलाय. उद्धव ठाकरे हे पांढऱ्या पायाचे आहेत. ते मुख्यमंत्री बनून आले आणि देशात कोरोनाची लाट आली, असंही ते म्हणाले. त्यांच्या या टीकेला शिवसेना ठाकरे गटाकडून सडेतोड प्रत्युत्तर मिळण्याचा अंदाज आहे.
नारायण राणे यांनी दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांच्यासाठी सभा घेतली। यावेळी बोलताना त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघात केला। ते म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बोलणाऱ्यांची गुणवत्ता आणि पात्रता काय आहे। आज मोदींच्या मागे 302 खासदार आहेत। या निवडणुकीनंतर ते 400 पार होतील, पण आता जे त्यांच्यावर टीका करत आहेत त्यांच्याकडे काय आहे। लोकसभेत 541 खासदार आहेत, त्यात मातोश्रीवाल्यांचे किती खासदार आहेत तर केवळ 5। या निवडणुकीनंतर 2-3 आले तर आले, पण त्यांचाही भरवसा नाही। पण हे बोलतात पंतप्रधानावर, त्यांनी बोलण्यापूर्वी थोडा विचार करावा असंही ते म्हणाले। मोठ्या माणसांबद्दल न बोलण्याची महाराष्ट्राची परंपरा आहे, मग तो व्यक्ती वयाने मोठा असो किंवा गुणाने कर्तृत्वान असो, पण यांना पात्रता नावाची गोष्टच माहीत नाही। ते कोणत्याही गोष्टीचं बंधन पाळत नाहीत असंही नारायण राणे यावेळी उद्धव ठाकरेंना खडेबोल सुनावत म्हटलं आहे।